नमस्कार, जेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात जेप, नवे पर्व, नवी दिशा. बातमी. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आंबेगाव तालुक्यात जनसेवा सप्ताह उत्साहात साजरा होणार. विविध सामाजिक व आरोग्य उपक्रमांचे आयोजन. मंचर. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 22 जुलै ते 28 जुलै 2026 या कालावधीत जनसेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड पारगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर आणि आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड मंचर यांच्या सौजन्याने या सप्ताहात विविध सामाजिक, आरोग्यविषयक व शैक्षणिक कार्यक्रमांचा धडाका पाहायला मिळणार आहे. सप्ताहाची सुरुवात बुधवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शरदचंद्रजी पवार सभागृह येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती कार्यक्रमाने व अभिवादनाने होईल. यानंतर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 23 जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर व उपबाजार लोणी, चांडोली खुर्द, भागडी व लाखणगाव गायरान परिसरातही वृक्षारोपण केले जाईल. आरोग्यविषयक उपक्रमांतर्गत 23 जुलै ते 27 जुलै दरम्यान मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ग्रामीण रुग्णालय तळेघर, श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी सभागृह शिंगवे, श्री वाकेश्वर मंदिर सभागृह पेठ, ग्रामीण रुग्णालय घोडेगाव आणि श्रीराम सभागृह नांदूर येथे, उपजिल्हा रुग्णालय मंचर व बुधावाणी हॉस्पिटल पुणे यांच्या सहकार्याने पार पडणार आहे. शनिवार दिनांक 25 जुलै रोजी स्वर्गीय अजितदादा पवार जयंती व धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे अन्न छत्रालयाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शिवगिरी मंगल कार्यालय मंचर येथे महिला सक्षमकरण विषयक विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये दिव्य मराठीचे राज्य संपादक माननीय संजय आवटे यांचे व्याख्यान होणार असून याप्रसंगी स्वर्गीय अजितदादा पवार महिला उद्योजिका पुरस्कार, स्वर्गीय अजितदादा पवार आदर्श खेळाडू पुरस्कार आणि प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी महिला व पुरुष स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार प्रदान केले जातील. सोमवार दिनांक 27 जुलै रोजी युवा संकल्प शिबिर आणि आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुधार पुस्तिका वाटप कार्यक्रम तसेच श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर येथे सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. याशिवाय दिनांक 27 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित ऊसाच्या भरघोस उत्पादनासाठी ऊस विकास कार्यशाळा व शेतकरी समुपदेशन मेळावे पार पडणार आहेत. हे मेळावे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर निरगुडसर, सोसायटी हॉल खडकी, ज्येष्ठ नागरिक संघ हॉल कळंब, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वळती घोडेगाव आणि श्री भैरवनाथ मंदिरासमोरील हॉल शिंगवे पारगाव येथे आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व जनहितार्थ व सामाजिक उपक्रमांचा नागरिकांनी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. जनसेवा सप्ताह